1986 पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राहिला आहे की जसं की मी हडकोला 10 वर्ष राहिलो आणि हडको नंतर सप्टेंबर 1993ला वार्ड क्रमांक त्यावेळेच 48 जसं की सिंहगड कॉलनी त्या अंतर्गत होतं. तर सर्वात महत्त्वाचा असा मुद्दा आहे की आम्ही 1993ला सप्टेंबर 1993ला घराचं पोझिशन घेतलं. घराचं पोझिशन घेत असताना MSC बिगड लाईट होती, पण MSC बिगड लाईट असताना त्यांच्याकडे वायर नव्हती. एक 6 महिन्याचा असा प्रसंग आम्ही इथं त्यावेळेस आठवला की आम्हाला लाईट असून यांच्याकडून मिळत नव्हती. तर त्यांचा एक प्रॉब्लेम होता MSCBचा की केबल सर्व्हिस त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती. तर ते अवेलेबल नसताना आम्ही अधिकाऱ्याशी बातचीत केली. बातचीत करत असताना त्यांनी आम्हाला त्यांचा जे टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो आम्हाला कळवला की बघ तुम्ही तुमची केबल आणाल तर आम्ही लाईट देतो. तर आम्ही आमच्या खर्चातून कॉलनीत सर्व एकत्र येऊन केबल अवेलेबल केली. असंच आम्हाला ॲट अ टाइम एक दिवस 50 लोकांना यांनी सप्लाय केली. पाण्याचा प्रश्न असा आहे की ह्या ठिकाणी कुठतरी एवढं मोठं पाणी सागर आहे, पाण्याला कमी नाही, पण महानगरपालिकेचे जे मॅनेजमेंट आहे ते कुठतरी कमी पडतंय. आणि पदाधिकाऱ्यांनी जे त्याचं डेली किंवा मंथली 2 महिने 3 महिने व प्रोग्रेस कुठपर्यंत आहे, जसं की समजा टाक्याचं काम आहे किंवा आपण जलवाहिनी पैठण नगरीहून संभाजीनगरला येत असताना ते परिणाम काम किती होतंय, महिन्यात किती होतंय, त्याचा थोडासा फॉलोअप घ्यायला पाहिजे आणि पाणी सहज मिळू शकतं. जसं की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष की त्यांचं चिन्ह आहे घड्याळ, त्या घड्याळावरच मी प्रभाग 11 मधून या ठिकाणी 15 जानेवारी 2026 इलेक्शनसाठी सामोरं जातोय. आणि हे जात असताना निश्चितच आमची दूरदृष्टी आहे की आम्ही पाण्याचं फॉलोअप घेऊन येणाऱ्या मार्च पर्यंत नागरिकांपर्यंत नक्कीच शुभ वार्ता देऊ. घरकुलचा विषय असा आहे की ते जागा डिसाईड करत नाही. जागा नाही असा प्रकार नाही, आपल्याकडे जागा आहे. मग ते बजेटमुळे प्रॉब्लेम येतोय का प्रशासन कुठं कमी पडतंय ते सुद्धा आम्ही ज्यावेळेस पहिला महापौर सभागृहामध्ये आम्ही जाऊ तो निश्चित तो प्रश्न मार्गी आपण एक 6 महिन्यात लावू. पण हे माहीत असताना सध्या 2-3 ठिकाणी त्यांचं घरकुलचं काम चालू आहे, त्या कामाला निश्चित गती देऊ. उड्डाण पूल हाँ सिद्धांत जैसा कि गार्डन का कैसा है, गार्डन का ही वो डेवलप कर लेंगे. उनके लिए जो मैनेजमेंट है, जो सुरक्षा जैसा कि वॉचमैन या सिक्योरिटी गार्ड यहाँ का व्यवस्थापन, उसके लिए भी हम जरूर वहां से अच्छे तरह से करेंगे. जैसा कि स्मार्ट सिटी में जो एक्टिविटी रहेंगी वो अवेलेबल कर लेंगे. शिस्त्या कॉलनी हस्तसिंगपूर आहे, जसं की वैशाली नगर आहे, ज्या ठिकाणी पूर्वी नागरिकांनी जनता जनार्दनाने जे घर बांधलेले जी गुंठेवारी बाकी आहे, निश्चित आम्ही प्रशासनाला महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून तिथल्या जनता जनार्दनाला आपण न्याय देऊ आणि त्यांची वस्ती लिगरी करू. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाने जसे की लाडकी बहीण योजना आहे, ही योजना निश्चित येणाऱ्या संक्रांतीच्या अगोदर तिळगुळ देण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीला सुद्धा त्यांची जी अमाऊंट आहे ती त्यांच्या खात्यावर जमा होईल. आणि निश्चितच तिळगुळ घ्या आणि गोड बोला, एक महिलाला लाडक्या बहिणीला तो चांगला संदेश राहील. तरी माता भगिनी जनता जनार्दन मी रिक्वेस्ट करेल की येणाऱ्या 15 जानेवारीला आपण जास्तीत जास्त मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला आपण बहुमताने विजय करावा आणि पुढील कामाला सोयीस्कर होईल असा मार्ग या ठिकाणी निश्चित मोकळा होईल. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार सोपान आबासाहेब बांगर मध्ये 2 नंबर माझे बटन आहे आणि निशाणी घड्याळे, घड्याळीवर मतदान करून मला प्रचंड मताने विजय करा. निश्चित आपण दिलेलं आश्वासन किंवा मी
माझ्यावर ठेवलेला विश्वास याला कुठेही तडा जाणार नाही या ठिकाणी नमूद करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण कंटाळा न करता जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं, बाहेरगावी न जाता, आणि मतदान करत असताना निश्चित तुमच्या विश्वासाला ह्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही. प्रभाग क्रमांक 11चा आपण निश्चित विकास करू आणि शहरात नंबर 1 बनवू. नमस्कार, मी अंजना चंद्रकांत गवई. मी प्रभाग 11 मधून प्रभाग 11 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडनं निवडणूक लढवतीये, उभी आहे. माझं चिन्ह असणार आहे घड्याळ आणि ब मध्ये 2 क्रमांकाचं घड्याळ चिन्ह माझं असणार आहे. तर मी सर्वप्रथम सर्व माझ्या नागरिकांना, माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना, बंधू आणि भगिनींना मी विनंती करते की सर्वांनी मतदान मला करावं आणि आम्हाला प्रचंड मतांनी असं विजयी करावं. नमस्कार, मी ॲडव्होकेट अंजना चंद्रकांत गवई. मी प्रभाग 11 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर उभी आहे. तर मी सर्व प्रभागातील माझ्या सर्व महिला भगिनींना, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना अशी विनंती करते की मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चिन्हावर मतदान करून आम्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावा. धन्यवाद. मत घड्याळाला 7 विकासाला, मत घड्याळाला 7 विकासाला, मत घड्याळाला 7 विकासाला. येत्या 15 जानेवारीला आपल्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार अ आणि ब, प्रभाग क्रमांक 11 अ आणि ब, सोपान काका वांगर आणि अंजनाताई गवई यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मत घड्याळाला 7 विकासाला. होणाऱ्या 15 जानेवारीला घड्याळीला प्रचंड मतांनी विजयी करा. प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये 2 उमेदवार उभे आहेत. एक अ मध्ये सोपानराव बांगर आणि ब मध्ये अंजनाताई गवई. तर या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामधून घड्याळ या घड्याळच्या चिन्हावरती 2 नंबरचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद.